देखील सुभाष भामरे पिछाडीवर आहेत. आणि तुला आठवतं की 2019च्या निवडणुकीमध्ये हातकणंगलेची धैर्यशील मानेंची उमेदवारी सुद्धा अशी ट्विस्टफुल उमेदवारी होती, खूप ड्रामॅटिक उमेदवारी होती आणि धैर्यशील मानेंनी ती जागा शिवसेनेसाठी, अखंड शिवसेनेसाठी जिंकली. यावेळेला सुद्धा सत्यजित पाटलांना शेवटच्या क्षणी ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली. खरं तर राजू शेट्टींनी महाविकास आघाडीतनं लढावं अशी इच्छा होती. रामटेकमध्ये काय घडतंय? रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 41,000 मतांनी पुढे आहेत. रामटेकमध्ये राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे अशी लढत आहे. कारण श्यामकुमार बर्वेंच्या पत्नी या पहिल्या उमेदवार होत्या, पण जात वैधता प्रमाणपत्रामध्ये गडबड झाली, त्यांची उमेदवारी रद्द झाली आणि त्यानंतर श्यामकुमार बर्वे हे निवडणूक लढवण्यासाठी पुढे सरसावले. काँग्रेसला या मतदारसंघामध्ये ॲडव्हान्टेज मिळत असल्याचं चित्र आहे. माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील 33,000 मतांनी पुढे आहेत. त्यामुळे चित्र काय एकंदरीत महाराष्ट्रातलं? भाजप 10, एकनाथ शिंदे 5, अजित पवार 1, 10 आणि 5 15 आणि 1 16 अशा 16 जागा महायुतीच्या सध्या खात्यामध्ये आहेत. तर महाविकास आघाडी कमालीची पुढे गेली आहे युतीपेक्षा. उद्धव ठाकरे 11 जागा, शरद पवार यांचा पक्ष 9 जागा आणि काँग्रेस 4 जागा, असं भरभक्कम संख्याबळ हे सध्या महाविकास आघाडीकडे असल्याचं कलांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळत आहे. यातल्या खूप साऱ्या जागा अशा आहेत की जिथे काही शेंनी मतदार पुढे आहेत. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील पिछाडीवर आणि विशाल पाटील आघाडीवर. ही जागा जर का ऑफिशियली विशाल पाटीलांना दिली असती तर महाविकास आघाडीच्या खात्यात कदाचित आणखी एका लीड कदाचित वाढू शकलं असतं. ज्ञानाला माढ्यामध्ये आपण बघतोय तर माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर पिछाडीवर आहेत. धैर्यशील मोहितेंची आघाडी पुन्हा एकदा वाढताना दिसते. तरी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. अगदी काही क्षणांचा ब्रेक घेऊन परत येतोय. हे महाकव्हरेज एबीपी माझावर असंच सुरू राहील. पाहत राहा एबीपी माझा. जाधवजी